शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। राज्यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा आहे। मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे। हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं आता शेतकऱ्यांना केलंय। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात मात्र गारपीट होण्याची शक्यता ही सध्या व्यक्त केली जाते। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेतोय, ती म्हणजे 27 डिसेंबर दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल। 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 27 डिसेंबरला दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकला सुद्धा पावसाचा अंदाज आहे। तर 28 डिसेंबरला यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरला सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये गारपीट होण्याची देखील शक्यता ही सध्या वर्तवली जाते। सध्या आपण बघतोय गारपिटीचा इशारा 27 आणि 28 तारखेला देण्यात आला आहे आणि संपूर्ण राज्यभरात खरं तर पावसाचा अंदाज आहे। तर दुसरीकडे थंडीचा हंगाम सुरू असताना गहू पिकाला आता बदलत्या हवामानामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय आणि बुलढाण्यामध्ये पुढील 2 दिवस गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। गहू, हरभरा पिकावर रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्ग सुद्धा चिंतेत आला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। थेट जाऊयात बुलढाण्यात। शेतीच्या बांधावरून आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। गेल्या 3-4 दिवसापासून वातावरणात बदल झाले असल्यामुळे आता रब्बी पिकावरती सुद्धा एक संकट कोसळले। आपण पाहू शकतो की हे गहू या शेतामध्ये गव्हाचं पीक घेतलं जात आहे। गहू जेव्हा बहारदार होत आहे आणि आता ओंबीमध्ये येणार आहे, त्याला आता ओंबे येणार आहेत आणि त्यामध्ये गहूसुद्धा आता तो मोकळा होणार आहे। पण अशा या वातावरणाच्या बदलामुळे या पिकावरती आता परिणाम होताना दिसत आहे। गव्हाचं जे पेरणं आहे या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात केला गेला आहे आणि त्यामुळे आता शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला आहे की हे पीक आता येते की नाही, कारण या पिकावरती आता सध्या रोगराई पसरण्याची शक्यता दिसत आहे आणि शेतकरीसुद्धा हतबल झालेला आहे। यामुळे ह्या शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की या वातावरण बदलामुळे हाती आलेलं तोंडाशी आलेलं हा घास आता निसर्गसुद्धा हिरावून घेताना दिसत आहे। कॅमेरामन सुनील मोरसा, मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। आणि यानंतर पुढे इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। टॉप 50 मध्ये वर्षभरात 35,000 विद्यार्थी परदेशात गेल्यात या संशयावरून ईडीने देशभरात आता 8 ठिकाणी छापे टाकले। मुंबई आणि नागपूरमधल्या 2 संस्थांमार्फत 35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा करार केला। या प्रकरणी 2 आरोपींची खाती गोठवण्यात आलेली आहे। विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी वाढवण्याची मागणी एका वैमानिकानं केली आणि वैमानिकानं व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिले। विमान प्रवासात किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता या नियमामध्ये बदल झालाय। नव्या नियमानुसार आता प्रवाशांना केवळ फ्लाईटमध्ये एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल। प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकते। इंडिगोच्या विमानांमधून नोव्हेंबर महिन्यामध्ये 1 कोटी लोकांनी प्रवास केला आणि हा आजवरचा विक्रम आहे। नागरी वाहतूक विमान महासंचालनालयानं ही माहिती दिली आहे। हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं पत्नी, मुलासह सासू आणि मेहुण्याची बेछूट त्यांच्यावर गोळीबार केलाय। या घटनेमध्ये पत्नी जागीच ठार झाली आहे। चिमुकल्यासह सासू मेहुणा गंभीर जखमी आहे। पोलिसांनी या आरोपीला पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे। गोव्याच्या कळंगूट समुद्रामध्ये पर्यटकांना समुद्र सफरीसाठी घेऊन गेलेली बोट बुडाली आहे। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। मोठ्या लाटेने बोट बुडाल्याची माहिती आहे। फेब्रुवारीपासून JNPA ते गेटवे अंतर अवघ्या 25 मिनिटांमध्ये पार करता येईल। प्रवास सुविधेसाठी आता स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। यासाठी लागणाऱ्या निधीला सुद्धा आता मंजुरी मिळाली आहे। पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। आता नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू प्रवास 7 ते 8 तासांचा होईल। तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं आता मुंबईहून बंगळुरूला जायला 9 ते 10 तासांचा कालावधी लागणार आहे।
यवतमाळ विभागाचा यवतमाळ विभागाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांनी एसटीने प्रवास केलाय आणि याद्वारे आता एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे. पश्चिम रेल्वेवरती नोव्हेंबरमध्ये विना तिकीट, चुकीचे तिकीट याशिवाय बुक न केलेले लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. 2 लाख प्रवाशांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा सीएनजी शेगडी बसवणं बंधनकारक केलेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाही करणं बेकरी मालकांना बंधनकारक असेल. यासाठी पालिकेने कठोर निर्णय घेताना 650 बेकऱ्यांना नोटीस बजावलेली आहे. कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अभिनेता अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांनी 2 कोटींची मदत जाहीर केली. संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरीमध्ये या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता अल्लू अर्जुनला अटकही झाली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत महावितरणकडे 3 लाख अर्ज आलेत. त्यापैकी 83,000 ग्राहकांकडे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलाय. सूर्यघरसाठी केंद्र सरकारकडून 647 कोटी रुपये अनुदान मंजूर झालंय. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किड्सच्या यवतमाळ केंद्रातर्फे घर बांधकामातील विविध वस्तूंचं डिझाईन वॉकचं प्रदर्शन येत्या 28 ते 30 डिसेंबरला भरवण्यात येणार आहे. शहरातील पोस्टल ग्राउंडवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास नकार दिला आणि याचा निषेध करण्यासाठी आता उद्धव सेना रस्त्यावर उतरणार असल्याचं कळत आहे. बेस्ट कामगार सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांविरोधात गुरुवारी आंदोलन केलं जाणार आहे. महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावरती लढणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. त्याला कारणही तसंच आहे, कारण महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आजपासून मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू होत आहे. ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहे. यावेळेस ते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जे.पी. नड्डा यांची भेट घेतील. ही सदिच्छा भेट असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल असं सुनिश्चित करा, हे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले. उत्तर भारतातून शीतलहरी येत आहे, त्यामुळे थंडी आणि पाऊस असे वारे वातावरणामध्ये दिसत आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये आजपासून आता पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. आज सकाळपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण असेल. सूर्यदर्शन झालेलं नसल्यानं पाऊस होण्याची चिन्ह आहे. रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल ही भीती व्यक्त केली जाते. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या शहरांना 2 जानेवारीला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामं केली जाणार आहे, त्यामुळे पाणीपुरवठा आता बंद ठेवला जाईल. पुण्यातल्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल, कारण भवानी पेठेतील जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा हा बंद असल्याचं सांगितलं जात आहे. उद्या सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
थंडीचा हंगाम सुरू असल्यानं नवी मुंबईमधील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबांची मागणी वाढल्यानं डाळिंबाचे दर वाढले। महिनाभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये किलोने विकले जात आहेत। गुलाबी थंडीमध्ये बदलापूरमध्ये पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेस शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतलेला आहे। शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात असलेल्या या पोपटीचा खवय्यांनी मनमुराद आस्वाद घेतला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे। समीर ॲपच्या नोंदणीनुसार हवेचा दर्जा मध्यम श्रेणीमध्ये आता नोंदवला गेलेला आहे। बोरीवलीमध्ये हवेतील धुलीकणांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहेत। गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा वाढलेला आहे, कारण सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळे मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड कमी झाली आहे। तर गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवर असलेली मक्याची लागवड आता गेल्या वर्षीपेक्षा 4.1% घसरली आहे। बुलढाण्यातल्या बदलत्या हवामानामुळे गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। 2 दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आला, त्यामुळे रब्बी पीक हरभरा आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय। मुरबाडमध्ये भात खरेदीला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। भात विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडून 7,000 शेतकऱ्यांनी टोकन घेतलंय। दररोज 50 ते 100 शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते। सांगली जिल्ह्यात 91% रब्बीचा पेरा आटोपलाय। जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीचे सरासरी क्षेत्र 1,25,066 हेक्टरवर आहे। जत तालुक्यात सर्वात जास्त ज्वारीची पेरणी झालेली आहे। जालन्यात अंबड घनसावंगी तालुक्यातील 4 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला, मात्र गाळप सुरू झालेल्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही। त्यामुळे ऊसाला प्रतिटन 3,000 रुपये भाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। डहाणू तालुक्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आंबा, मोहोर, भाजीपाला, शेवगा, हरभरा पिकांना फटका बसला। त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर गळतीची समस्या वाढली, त्यामुळे बागायतदार आता चिंतेत आहे। राजापूरमधल्या शेतकऱ्यांना 1 एकर कोथिंबिरीवरती आता आपला ट्रॅक्टर फिरवला। कोथिंबीर लागवडीसाठी 30 ते 35,000 रुपयांचा खर्च केला, मात्र पहिल्यांदा कोथिंबीर पिकून अवघे 3500 रुपये हातात आले। त्यामुळे राजेंद्र वाघ या शेतकऱ्यांना कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला। बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढतीये। टोमॅटोचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत। टोमॅटोचे भाव मागील 3 आठवड्यांमध्ये क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झाले। बाजारात सध्या टोमॅटोला 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळतोय। सध्या इतर भाजीपाल्याचे भाव नरमले असं असताना लसणाच्या भावात मात्र तेजी असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। तर अवकेच्या तुलनेत मागणी जास्त, त्यामुळे लसणाचे भाव चांगलेच वाढले असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। लसणाला बाजारात प्रति क्विंटल 20,000 ते 25,000चा भाव मिळतोय। किरकोळ बाजारात 300 ते 400 रुपये किलोचाही भाव मिळतोय। रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा अवलंब सुरू करण्यात आलेला आहे। रेशन दुकानांमध्ये धान्य आल्याचा मेसेज लाभार्थीच्या मोबाईलवर येणार आहे। लाभार्थींनी रेशन कार्ड दुकानात आधार कार्ड आणि मोबाईलची नोंदणी करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे। राज्य सरकारच्या पुढाकारानं 50 कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली, मात्र त्याचवेळी राज्यात विकास कामांसाठी हजारो वृक्षांचा बळी देण्यात आला। त्यामुळे राज्यात केवळ 16% जंगल शिल्लक राहिले। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। आणि आता बघूयात एक मोठी बातमी। तुम्ही जर पेन्शनधारक आहात तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण आजच तुम्ही तुमचं KYC करून घ्या, नाहीतर तुमची पेन्शन जी आहे ती बंदही होऊ शकते। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBT द्वारे थेट बँकेमध्ये जमा होणार आहे। त्यातल्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 रुपये पेन्शन मिळते, मात्र त्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डचं बँक खात्याशी KYC असणं बंधनकारक आहे। मात्र ज्यांचं बँक खात्यासोबत KYC नाही त्यांची पेन्शन बंद होण्याची
शक्यता आहे। यामुळे आता अनेक ज्येष्ठ नागरिकांची अडचण होणार आहे। मात्र ज्यांचं केवायसी होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश आलेले नाही। त्यामुळे आता संभ्रमाचं वातावरणही सध्या निर्माण झालंय। ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये इतकी पेन्शन मिळत असते। मात्र सरकारकडून पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात। आधार कार्डचं बँक खात्यासोबत केवायसी करणं यासाठी अनिवार्य आहे। पेन्शन योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचं केवायसी झालेलं नाही आहे। केवायसी नसल्यास ज्येष्ठ नागरिकांची पेन्शनच आता बंद होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर बातमी महत्त्वाची आहे, कारण कोकणाच्या सौंदर्याची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडली आणि त्यामुळे पर्यटकांनी कोकण हे सध्या चांगलंच फुल झालेलं आहे। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रत्नागिरीमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते। तर रत्नागिरीमध्ये थेट जाऊयात, कारण त्या ठिकाणानं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलैया यांनी। पाहूयात सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो विस्तीर्ण असा समुद्र किनारा। सध्या नाताळची सुट्टी आहे आणि या नाताळच्या सुट्टीमध्ये पर्यटक सध्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास लाखो संख्येनं पर्यटक हे सध्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे या समुद्रकिनारी। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने पर्यटक हे गणपतीपुळ्यामध्ये दाखल झाले आहेत आणि मनमुराद आनंद या समुद्राच्या बीचवरती घेत आहेत। बच्चे कंपनी देखील मनमुराद आनंद या समुद्रावरती घेत आहेत आणि आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या गणपतीपुळ्याच्या बीचवरती पर्यटक दाखल झालेले आहेत आणि समुद्राचा आनंद हे पर्यटक या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आणि यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये बंद असेल। 2 दिवसांसाठी पर्यटक आणि अभ्यासकांना दाजीपूर अभयारण्यामध्ये प्रवेश बंद असेल। वसई गावामध्ये नाताळ सणाची धामधूम बघायला मिळते। सर्व स्थानिक ख्रिस्ती लोकांनी पारंपरिक वेशभूषा करून ख्रिसमस कार्निवलमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर देशातील इतर भागातील पारंपरिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न रथयात्रेतून करण्यात आला। यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात बघायला मिळाला आहे। वसईमध्ये ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणानिमित्त ख्रिस्त जन्माचा देखावा साकारलाय। रंगबिरंगी सजावट करत अनेक ठिकाणी चलचित्र साकारली। हे देखावे 31 डिसेंबर पर्यंत आता पाहता येणार आहेत। भारतीय संघाचा माजी कर्णधार MS धोनी ख्रिसमसच्या रंगात रंगला। त्यानं आपल्या कुटुंबासोबत हा सण जल्लोषात साजरा केला। लाडकी लेक जीवासाठी धोनी सांता क्लॉज बनलाय। धोनीचे लेक आणि पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत। 31 डिसेंबरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। त्यात रेव पार्ट्यांमध्ये पोलिसांची करडी नजर ही असते आणि याशिवाय अंमली पदार्थ विकणाऱ्यांवरती, पुरवणाऱ्यांवरती, तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी आता खबऱ्यांचं नेटवर्कही कामाला लावलं।